गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। स्टील माफिया बक्कल खानच्या 6 वजन काट्यांवर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार, केंद्र व राज्य सरकारची फसवणूक उघड। नमस्कार, मी धनंजय पवार, गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। स्टील माफिया म्हणून ओळखला जाणारा अब्दुल हकीम जमीरुल्लाह खान उर्फ बक्कल खान आणि त्याची टोळी यांच्यावर गंभीर आरोप होत असून त्यांच्या मालकीचे मुंबई, ठाणे, वसई आणि कल्याण परिसरात 6 वजन काटे हे बेकायदेशीरपणे ऑपरेट केले जात असल्याचे समोर आले आहे। या वजन काट्यांवर ग्राहकांची फसवणूक, वजनात बनावट नोंदी आणि मोबाईल अथवा रिमोट कंट्रोलद्वारे वजन सेटिंग करून केंद्र व राज्य सरकारची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप दिवंगत माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस प्रणित समता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तृणेश देवळेकर अधिकृत निवेदनाद्वारे केली आहे। तक्रारदाराने राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि संबंधित पोलीस आयुक्तालय तसेच महापालिका व वैद्यमापन शास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन पाठवले आहे। तक्रारीनुसार बक्कल खान आणि त्याचे भाऊ अलीम खान, अब्दुल खान तसेच त्याचे सहकारी कलीम खान व दीपू उपाध्याय हे स्लीपिंग पार्टनर म्हणून या काळ्या धंद्यात सामील असून दररोज लाखोंचा गैरव्यवहार करत आहेत। ग्राहकांना चुकीचे वजन दाखवून कोट्यवधी रुपयांची अफरातफर केली जात आहे। प्रमुख आरोप: वजन काट्यावर मोबाईल किंवा रिमोटद्वारे वजन सेटिंग, फसवणूक करून स्टीलच्या रॉडने वजन कमी दाखवणे, वजन तफावतीच्या मोबदल्यात ड्रायव्हरकडून रोख रक्कम उकळणे, महापालिका, पोलीस व वैद्यमापन विभागातील काही अधिकाऱ्यांचा सहभाग, अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीकडून वजन काट्यांचे संचालन। गुन्हेगारी पार्श्वभूमी: तक्रारीत म्हटले आहे की बक्कल खान आणि त्याच्या कुटुंबियांवर आधीपासूनच विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत। त्याने अटक होऊ नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेतला आहे। विवादित वजन काट्यांची ठिकाणे: सुप्रीम वे ब्रिज अंधेरी, मुंबई वेट ब्रिज बोरिवली लिंक रोड, बोरिवली वेट ब्रिज न्यू लिंक रोड, सिटी वेट ब्रिज दहिसर, न्यू मालिक वेट ब्रिज विरार, कल्याण दुर्गाडी वेट ब्रिज भिवंडी। तक्रारदार समता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी हे संपूर्ण प्रकरण केंद्रीय आणि राज्य यंत्रणांनी गांभीर्याने घ्यावे, सर्व वजन काट्यांची ऑडिट व तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। भेटूया पुन्हा नवीन बातमीसह। नमस्कार।